डॉक्टर मच्छिंद्र बांगर. पुढील हवामानासंदर्भातील काही महत्त्वाचा अंदाज आणि विशेष व्हिडिओ या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून सादर करतोय. IMDचा अंदाज आलेला आहे, स्कायमेटचा अंदाज आलेला आहे, काही आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाज आलेले आहेत आणि आपण 26 जानेवारी 2026ला दिलेल्या अंदाजाच्या ते अतिशय जवळचे आहेत. मात्र परिस्थिती अशी आहे की आपण दिलेला अंदाज 26 जानेवारीचा आहे. त्यानंतर 2-3 महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर जे संस्थांचे मोठ्या संस्थांचे जे अंदाज येत आहेत ते जवळचे असणं म्हणजे कौतुकाची गोष्ट नाही. माझा ठाम या ठिकाणचा माझी भूमिका आहे की अंदाज यावर्षी अनेकांचे मोठ्या प्रमाणात चुकण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की माझा अनुभव आहे की अल निनोच्या कालावधीमध्ये आणि नॅचरल टू पॉझिटिव्ह आयोडीच्या कालावधीमध्ये पुन्हा MGOच्या बदलत्या फेजनुसार ज्या काही वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बनणार आहेत त्यात चकवा देण्याची शक्यता आहे. आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये जे काही अंदाज तयार होणार आहेत ते सरासरीच्या पावसाचेच तयार होणार यावर आपण ठाम आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोकण किनारपट्टीला जून-जुलै मध्ये पडणारा पाऊस हा महाराष्ट्रातले बहुतांश पाणी प्रकल्प 90% जास्त भरणार आहेत. त्यामुळे मला महाराष्ट्रातील कुठल्याही पाणी टंचाईची भीती वाटत नाही. राहिला प्रश्न महाराष्ट्रामध्ये पर्जन्य घटणार याचं मुख्य कारण आहे की अल निनो. आता एक लक्षात घ्या, केवळ एकमेव अल निनो हाच घटक स्कायमेट आणि IMD यांनी अतिशय गांभीर्याने घेतलेला दिसतोय. परंतु केवळ अल निनो हा एकमेव घटक हा मान्सूनवर परिणाम करत नाही. त्याचबरोबर MGO आयोडी जागतिक तापमान म्हणजे समुद्रावर होणाऱ्या तापमानाच्या परिणामाचा देखील या भारतीय मान्सूनशी संबंध आहे. भारतीय मान्सून कधी कधी कमजोर असतो तर कधी कधी अति तीव्र स्वरूपात बरसतो जेव्हा आपण त्याला अतिरिक्त पाऊस पडला किंवा अतिवृष्टी झाली असं म्हणतो. या दोन्ही बाबींचा विचार करून आपण 1 मेला आपला रिवाईज अंदाज देणार आहोत. कारण 26 जानेवारीला दिलेल्या अंदाजाच्या जवळचे अंदाज जरी वेगवेगळ्या संस्थांचे आले असले तरी माझा अंदाज बदललेला आहे. याचं कारण असं आहे की मला ज्या काही या 2-3 महिन्यामध्ये मी जे निरीक्षणं केलेली आहेत त्यामध्ये काही बदल अपेक्षित आहे. आणि त्यामुळे मला खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की कोणत्याही संस्थेचे अंदाज किंवा अल निनोचा प्रादुर्भाव याला घाबरून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची पिकं यावर्षी येणार आहेत. पिकांना पुरेसा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर 90% पाणी प्रकल्प देखील भरणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अगदी 100% किंवा ओव्हरफ्लो होणाऱ्या पाणी प्रकल्पांपेक्षा समाधानकारक पाणी साठा देखील होणार आहे. आता राहिला प्रश्न की मग अडचण कुठे निर्माण होईल. कोरडवाहू शेतीला थोडा धोका राहणार आहे. तो म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये शेतात ज्या भागात पाऊस कमी पडेल तिथे पिकं करपण्याची भीती राहणार आहे. मात्र एक बाब लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे शेत तलाव आहेत, पाणी साठे उपलब्ध आहेत, त्यांनी मात्र ते जपून वापरणं काळाची गरज आहे. कारण दरवर्षी जो पाऊस पडतो त्यापेक्षा प्रमाण पावसाचं कमी राहणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिलेल्या अंदाजामध्ये सरासरीच्या जवळचा पाऊस आपण सांगतो आहोत. म्हणजे आता 92% पडणारा महाराष्ट्रातला पाऊस 97%चा आहे आणि जो आपण 26 जानेवारीला अंदाज दिलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जेव्हा 95पेक्षा कमी पाऊस असतो तेव्हा 95%च्या कमी हा सरासरीच्या कमी पाऊस आहे. तर 95 म्हणजे 96 पासून जवळ 105 पर्यंत हा सरासरी एवढा पाऊस आहे. आणि तो पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अपेक्षित आहे. आणि तो का अपेक्षित आहे तेही सांगतो. आपल्याला
आता एप्रिलमध्ये आपल्याला मे मध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. मान्सून पूर्व पावसासाठी एमजिओ फेज हा अतिशय हिंदी महासागराच्या दिशेने सरकतोय. त्याच वेळेस आता मान्सूनला पोषक अशा प्रकारचं वातावरण बनू लागलं आहे आणि त्या वातावरणामुळे कमी दाबाचे क्षेत्र हे आता लवकरच काही 8 दिवसात महाराष्ट्राच्या दिशेने सरकतील आणि WD तीव्र स्वरूपात उत्तर भारतातून जात असल्यामुळे दोघांमध्ये ट्रफ लाईन तयार होईल आणि महाराष्ट्रासहित पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेचा अगदी सुरुवातीपासूनच पावसाचा फेज चांगला असण्याची शक्यता आहे. मान्सून लवकर येईल या संदर्भातला आपण नुकताच व्हिडिओ देखील दिलेला आहे. परंतु मान्सूनच्या कालावधीमध्ये दोन्ही समुद्रात जे काही वादळं तयार होतात ती वादळं यदाकदाचित जर चुकीच्या किंवा विरुद्ध दिशेने गेली तर मात्र मान्सूनचं बाष्प बऱ्याच अंशाने त्या वादळांबरोबर खेचलं जातं आणि मग महाराष्ट्रावर येणारा किंवा भारतावर येणारा पाऊस हा थोडा उशिरा येण्याची शक्यता किंवा पुन्हा वातावरण निर्मिती होण्यासाठी वेळ लागतो. मनात मान्सून वेळेच्या अगोदर येणार आहे, केरळामध्ये वेळेच्या अगोदर येणार आहे, परंतु भारतातील पुढचा प्रवास त्याचा धीमा गतीने होणार आहे. आणि मला एल निनोचं वातावरण असताना देखील सरासरीच्या जवळचा पाऊस का दिसतो याचं मुख्य कारण आहे सुरुवातीला एल निनो बनता बनता जुलैचा उत्तरार्ध सुरू होणार आहे. त्यामुळे जून जुलै हे आपल्याला चांगला पाऊस देऊन जाईल. त्यामुळे कोकणामध्ये होणारी पर्जन्यवृष्टी ही चांगली असणार आहे महाराष्ट्रासाठी आणि त्यामुळे महाराष्ट्राचं सरासरी पर्जन्य वाढणार आहे. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह आयोडी देखील आपल्याला जी शाखा केरळपासून पश्चिमी आणि पूर्व शाखेला मदत करेल आणि पर्यायाने विशाखापट्टणम जवळ 15 ऑगस्ट नंतर चांगल्या प्रकारचे कमी दाब आणि डिप्रेशन तयार होतील आणि हे डिप्रेशन महाराष्ट्रावर येण्याची परंपरा काही 3 वर्षापासून वाढली आहे. त्यामुळे आपल्याला सरासरी एवढा पाऊस किंवा सरासरीच्या जवळपासचा पाऊस आपल्याला हे डिप्रेशन कमी दाब देऊ शकतील आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलेल असा आपला अंदाज आहे. त्यामुळे आपण जो 1 मेला अंदाज देणार आहोत त्यामध्ये तुम्हाला आपला 26 जानेवारीच्या अंदाजातील अपडेट बघायला मिळेल. त्यामुळे 1 मेला येणाऱ्या अंदाजाची थोडी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल कारण शेवटी तारीख येण्यासाठी आणि अंदाज सांगण्यासाठी तेवढा वेळ लागेल. मात्र आपण जिल्हानिहाय अंदाज त्यावेळेस 1 मेला देणार आहोत आणि बाकी एजन्सीचे अंदाज आल्यानंतर आपण आपला अंदाज अपडेट करतो, आपला अंदाज देत नाही कारण सगळ्यात अगोदर आपला अंदाज प्रसिद्ध झालेला असतो. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाकी एजन्सीच्या जवळपासचे आपले 26 जानेवारीचे अंदाज आहेत आणि मेचा अंदाज हा आपला अंतिम असेल. त्यामुळे एक लक्षात घ्या, घाबरून जायचं नाही. माझ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही. अतिशय उत्तम अशा प्रकारचं महाराष्ट्रासाठीचं पर्जन्य असेल. देशात काही राज्यांमध्ये चिंता करण्याची गरज आहे आणि त्या देशातील मॅप देखील पर्जन्याचा आपण 1 मेला प्रसिद्ध करू. शिवाय महाराष्ट्राचा मॅप देखील जिल्हानिहाय प्रसिद्ध करणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.